आवडीचा स्वयंपाक नसल्यामुळं तुम्ही पोटभर खाल्लं नसन. अहो नाही नाही, खरंच असं काही नाही. भुके पुढे काही आवड निवड असते तणकून खाल्लंय. खरं सांगू का, ज्या मायेनं तुम्ही सर्वांनी मला खाऊ घातलं ना, त्यामुळे हे जेवण मला आता आयुष्यभर लक्षात राहणार आहे. छोटे मालक, आम्ही रोजंदारीवर काम करणारी माणसे, म्हणजे जशी सणसूद असेल तशी छोटी मोठी कामं आम्ही घेत असतो. आता दिवाळी येते तर पंत्या रंगवण्याचं काम आहे. तुम्ही राग मानून घेऊ नका, पण मला पंत्या आणायला जावं लागेल. हा नाही नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि माझ्यासाठी तुम्ही तुमची कामं कशाला थांबवताय ना, प्लीज. तुम्ही राहा, तुम्ही निवांत. येतो मी. ते मी तशी आम्हाला तुमची काय अडचण नाही बर. येतो. हो ते पण त्या हो. छोटे मालक. हा काय? तुम्ही मुक्तासाठी मोठ्या मालकांच्या विरोधात गेलात, त्यावरून एवढं तरी मला समजलं की मुक्तासाठी तुमच्या मनातलं प्रेम वरवरच नाही. म्हणजे उगाच मनात आलं म्हणून तिच्या भांगात कुंकू भरलं असं नाही. सगळी बुद्धी शाबूत ठेवून तुम्ही हे केलंय. पण काही झालं तरी छोटे मालक, आम्ही तुमच्या घरचे नौकर आहे. नगरकर घराचं मीठ खाल्लंय आम्ही, आणि त्या घराशी अशी बेईमानी करणं मनाला पटत नाही. हो नाही, हे बघा तुम्ही असं नाही नाही, म्हणजे छोटे मालक, तुम्ही उच्च नीच गरीब श्रीमंत हे असलं काही मानत नसलं तरी आम्ही तुमच्या घरचे नौकर आहे हे तर खरंच आहे ना. त्यामुळं तुमचं आमचं नातं होणं हे लई अवघड आहे मालक. लोखंडाच्या साखळीला धाग्याची कडी बसणार आहे का? तुटणारच आहे ना ती. छोटे मालक, वाईट वाटून घेऊ नका, पण मला काय म्हणायचं तेवढं कृपा करून समजून घ्या तुम्ही. मुक्ताच्या जीवावर बेतलंय हे तिला अजून माहीतच नाही. जिवंत जाळणार आहे तिला दादा. मुक्ता उद्याचा सूर्य बघूच शकणार नाही. ती तिच्या कर्मानेच मरते की नाही ते बघ. रावसाहेब नगरकरांना अजून ओळखला नाहीये तिने. वेद, मी तुला नंतर फोन करते. अशी का थांबली आहे? कॉफी घेऊन आली होतीस ना? वय, कॉफीच घेऊन आली होती. अगं मग न देता कुठे चाललीस? नाही, मी म्हणलं की तुमचं लक्ष आहे का ते बघावं. बावळट आहेस का जरा? आणि इकडे काय करते? माफ करा. काय ऐकलं मी? रावसाहेब मुक्ताला जिवंत जाळणार, मुक्ता संपणार. काय करू? कोणाला सांगू? मोठ्या आईला सांगते. नाही नाही नाही, मोठ्या आईला सांगितलं आणि रावसाहेबांना समजलं तर तेच मला जिवंत जाळतील. नाही नाही नाही, एवढीशी तर आहे मी. किती वेळ लागतोय मला राखवायला? नाही नाही, पण मी मेले तर माझ्या नवऱ्याचं काय होणार? काय होणार आहे? दुसरं लग्न करेल तू? नाही, त्यानं दुसरं लग्न करू नये म्हणून तरी मला जिवंत राहायलाच पाहिजे. हा, मोठ्या आईला सांगते. हा, काय बडबडतेस आशा? कुणाचं लग्न? कोण जगलं पाहिजे? नक्की काय बोलतेस तू? मी म्हणत होते की लग्न झालं की बाईला मनासारखं जगताच येत नाही, आणि मनासारखं जगता नाही आलं की जगल्यासारखं वाटतच नाही. माझी भाजी निवडायची बाकी आहे, मी येते.
मुक्ता एवढ्या सगळ्या पायऱ्या तू झाडणार आहेस? दे ना ती झाडू दे ना मला. मुक्ता दे ना, मी तुला मदत करतो. म्हणजे काही पायऱ्या मी झाडून देईन. दे. काही गरज नाहीये, मला मावं काम करू द्या. अगं पण मुक्ता अगं सांगितलं ना गरज नाही म्हणून. ऐक ना माझं मुक्ता, अगं असं नको करू. मुक्ता तुला गौऱ्या थापाला शेणात घमी लावून ठेवली बरं का. हा भाऊ. नमस्कार. राम राम. पैसे कमवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं? पैशासाठी नाही करत मी. प्रत्येक गोष्ट पैशासाठी नसती करायची. मनाच्या शांतीसाठी करीते. देवाला पण आवडते ही सेवा. ह्याची भक्ती केली, सेवा केली, तो ऐकतो माव. अनबिलिव्हेबल. काय मागितलंस ग तू देवाकडे? ज्यांच्यामुळे मला त्रास होतोय त्यांना भलाबुराचा विचार करायची सद्बुद्धी दे. शान कर त्यांना. हेच मागितलंय. मुक्ता ते शहाणपण त्याने मला आधीच दिलंय आणि म्हणून तर मी इथे आहे ना. मला पण सेवा करायची इच्छा आहे. मला दे ना झाडू. घ्या घ्या घ्या. हो हो. शेवटच्या पायरीपर्यंत झाडायचा. ना कचरा दिसला पाहिजे ना पाला पाचोळा. घ्या झाडा. बरं झालं बाई, मी कोणाला काही सांगितलं नाही. बरं, असं करून कसं चालेल? मला कोणाला तरी सांगावंच लागेल. नाही सांगितलं तर माझ्या पोटात साचत जाईल आणि माझं पोट फुगून फुटून जाईल. चालीची सुरू रेल्वे. दामू काका, तुम्हाला सांगू का? सांगू द्या ना. बघा, तुम्हाला नाही सांगितलं ना तर एवढी मोठी गोष्ट मी माझ्या पोटात कशी काय ठेवू? काय कुठली मोठी गोष्ट? काय बोलते तू? लय भयान ऐकलंय मीच का ऐकलंय? पर मला तुम्हाला सांगावंच लागणार आहे. मला माहिती आहे, मला बोलावंच लागणार आहे.